लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी हप्त्याची अपडेट काय आहे? लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा पैसे मिळणार का आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत का? याबाबत नक्की प्रोसेस काय चालू आहे, अपडेट काय आहेत, ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व योजनांचे अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आहे। या हप्त्याचे वितरण 13 ऑक्टोबरपर्यंत पार पडले आणि सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा झाले। आता हे 1500 रुपये जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचे देखील पैसे येणार का? कारण ऑक्टोबर महिना देखील आता निम्म्याहून अधिक संपला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आहे। दिवाळी निमित्त भाऊबीज देखील आहे आणि हे सरकार वारंवार एक गोष्ट बोलत आहे की आम्ही लाडक्या बहिणींना भाऊबीज नेहमीच देणार, भाऊबीज द्यायला आम्ही कधीच कमी पडणार नाही, लाडकी बहीण योजना कधीही आम्ही बंद होऊ देणार नाही। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे येऊ शकतात का, असा देखील प्रश्न विचारला जात आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, याबाबत बोलायचे झाल्यास सरकारकडून अथवा महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची चाचपणी सुरू झालेली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी आहे का, निधी तरतूद करता येऊ शकते का, या संदर्भात सर्व अपडेट आता राज्य सरकारकडून आणि महिला व बालविकास विभागाकडून सुरू झालेले आहेत। त्यामुळे काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता नक्कीच आहे। ही काही प्रमाणामध्ये आनंदाची देखील बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। कारण लक्षात घ्या, आता याबाबतची शक्यता निर्माण का झाली आहे, तर यामध्ये हा आता ऑक्टोबर महिना देखील निम्म्याहून अधिक संपत आहे। जवळपास भाऊबीजसाठी 23 ते 24 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकार पैसे देऊ शकते आणि म्हणूनच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरमध्येच द्यायचा आहे। तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कोणतेही पैसे द्यायचे नाहीत। त्याच्यामुळे यामध्ये सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा हरकत नसणार आहे आणि म्हणून सरकार हे पैसे देखील देऊ शकते। याबाबत दुसरे महत्त्वाचे म्हणजे आता राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुका होऊ घातल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की आता राज्यामध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुन्हा एकदा राज्यामध्ये होणार आहेत आणि त्यासाठी राज्याला किंवा सरकारला सर्वात महत्त्वाचा वर्ग कोणता आहे, तर तो महिला वर्ग असणार आहे। याच महिलांमुळे आपण पाहिलं की विधानसभा निवडणुका मागच्या वर्षी झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांमुळेच आम्ही जिंकलो असल्याचे, लाडक्या बहिणींमुळेच आम्ही एवढे जबरदस्त जिंकलो असे सरकारने देखील कबूल केले आहे। त्याच्यामुळे या मतदाराला सरकार नाराज करणार नाही आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना यावेळी देखील भाऊबीज मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आणि त्याच्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून चाचपणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि भाऊबीज निमित्त 3000 रुपये मिळणार नाहीत, परंतु तुम्हाला 1500 रुपये नक्कीच भाऊबीज निमित्त देण्याचा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेला आहे आणि याबाबत अनेक रिपोर्ट्सनुसार देखील बोललं जात आहे की लाडक्या बहिणींना यावेळी देखील भाऊबीज निमित्त 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील। भाऊबीजच्या आधी या हप्त्याचे वितरण सुरू होईल आणि भाऊबीजपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येतील। आता याबाबत अधिकचे बोलायचे झाल्यास हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात, तर आता यामध्ये सरकारच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय झाल्यास त्या संदर्भातील हप्ता वितरण करण्यासाठीचा GR येईल आणि GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात। परंतु याबाबतची अधिकृत माहिती आपण कधी घेऊ शकतो, जेव्हा सरकारकडून या संदर्भातील GR येईल। परंतु लाडक्या बहिणींची मागणी पाहता आणि या हप्त्याचे पैसे म्हणजे या महिन्याचे पैसे याच हप्त्यामध्ये द्यायचे आहेत, सरकारला दुसरे काही वेगळं करायचं नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट नक्कीच शक्य असल्याचे बोलले जात आहे। त्यासोबत मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं की यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील सरकारला हा वर्ग खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि महिला वर्गाला सरकार नाराज करणार नाही आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त 3000 रुपये नाही, परंतु 1500 रुपये आणि आधी दिलेले म्हणजे सप्टेंबर महिन्याचे दिलेले 1500 रुपये असे एकूण लाडक्या बहिणींना ऐन दिवाळीच्या वेळी सरकारकडून 3000 रुपये मिळाल्यास लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर खुश होणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुमत नाही। तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त हा हप्ता जमा करण्यात यावा का नाही, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच
ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत